सगळे आयोजक इतका छान अनुभव आहे की असं आपल्या घरीच असल्यासारखं, आपल्या गावीच वर्षानुवर्ष इथे येतोय, कार्यक्रम होत आहेत. मातब्बर समजल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये जेव्हा प्रवेश मिळाला तेव्हा मीही बऱ्यापैकी भांबावून गेलो होतो. काय करावं, कसं, मुलं कशी असतं. सायकॉलॉजी म्हणतो, समाजाची मानसिकता, त्याच्यावर आज बहुतांश परिणाम सोशल मीडियाचा पडला आहे. मग अशी जे काही नकारात्मक मी मुद्दे सांगत होतो त्यातला हाही आहे. इतकं उच्छृंखल प्रदर्शन सुरू आहे. मुळात ह्या दोन्ही गोष्टी प्रदर्शनाच्या नाही आहेत, त्या दर्शनाच्या आहेत. वाव. नमस्कार. हरिभक्त परायण श्री प्रणव गोखले हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार, निरूपणकार आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक. मूळ चिपळूणचे असणारे प्रणव गोखले सध्या पुण्यात कार्यरत असतात. ते नारदीय कीर्तन परंपरेचे सारासार अभ्यासक असून श्रीमद भागवत कथा, श्रीकृष्ण कथा, श्रीराम कथा अशा विविध विषयांवरची आख्याने ते अत्यंत जबाबदारपणे मांडतात. संत साहित्याव्यतिरिक्त ते उपनिषदे, वेद वेदांत आणि पुराण इतिहास यांसारख्या विविध विद्याशाखांवर आधारित सखोल निरूपण करतात. ते पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळामध्ये 7 वर्षे सहाय्यक संचालक म्हणजेच असिस्टंट डायरेक्टर पदी कार्यरत होते. त्यांच्या प्रत्यक्ष व व्हर्च्युअल स्वरूपातील उपनिषद अध्ययन वर्गांचा लाभ भारत व भारताबाहेरील अनेक अभ्यासकांनी घेतला आहे. पुण्यातल्या आनंदाश्रम, अभ्यंकर शास्त्री पाठशाळा आणि संस्कृत प्रचारिणी सभा अशा विविध संस्थांमध्ये ते विश्वस्त आहेत. या संस्थांच्या माध्यमातून ते संस्कृत विद्येच्या संवर्धनासाठी सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. प्राज्ञ पाठशाळा मंडळांच्या धर्मकोश प्रकल्पाचे सध्याचे ते प्रमुख संपादक आहेत. कीर्तन विश्व यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून ते भावी कथाकारांना आणि कीर्तनकारांना आध्यात्मिक मार्गदर्शन देखील करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव नारायण मंदिर इथे 24 मे 2026 ते 31 मे 2026 दरम्यान आयोजित श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्यात दररोज प्रणव गोखले यांच्या निरूपणाच्या श्रवणाची पर्वणी भगवत भक्त व भाविक अनुभवत आहेत. या दरम्यान आपण त्यांच्याशी एका मुलाखतीद्वारे विशेष संवाद साधला. पाहूया व ऐकूया निरूपणकार श्री प्रणव गोखले यांचे आध्यात्मिक विचार. नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणचं ग्रामदैवत श्रीदेव नारायण इथं जो श्रीमद भागवत सप्ताह सोहळा सुरू आहे त्याचं जे निरूपणकार आहेत ते श्री प्रणव गोखले. आणि या निरूपणाचा जो विवेचन आहे किंवा तो जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आणि अशातून निरूपणकार प्रणव गोखले एक तरुण आणि अत्यंत धडाडीचे निरूपणकार म्हणून अत्यंत कमी वयामध्ये किंवा कमी अवधीमध्ये त्यांना ओळखलं जातं. आणि आज स्वतः ते आपल्यासोबत आहेत. बुवा, आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. व या मालवणमध्ये आधी प्रथम थोडीशी एक प्रथमच आपली ही भेट होती मालवण शहरला. मग त्यावेळी मालवण शहरला हा अनुभव कसा आहे सध्या सुरू आहे? खूप सुंदर अनुभव आहे. म्हणजे सांगायला हरकत नाही. जेव्हा कथांसाठी निरूपण किंवा व्याख्यानं, प्रवचनांसाठी, कीर्तनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं होतं तर एक श्रोतृवर्ग आणि वक्ता याच्यामध्ये अदृश्य दरी असते, अंतर पडतं. आणि कुठेतरी तो संकोच किंवा त्याचा जो बांध असतो, भिंत असते, ती पार करता येत नाही. पार करेपर्यंत ती जी मुदत असते कार्यक्रमाची ती संपून गेलेली असते. पण मालवणला आल्यावर असं काही वाटलं नाही की पहिल्यांदाच येतोय. इतके सगळे मालवणकर, सगळे आयोजक, इतका छान अनुभव आहे की असं आपल्या घरीच असल्यासारखं, आपल्या गावीच वर्षानुवर्ष इथे येतोय, कार्यक्रम होत आहेत. इतकं आपुलकीचं, जवळीक साधणारं असं वातावरण आहे. सगळी माणसं खूप छान आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही कोकण भूमी आहे. रत्नांनी समृद्ध असणारी अनेक गुणवान अशी व्यक्तिमत्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत आहेत. तर खूप आनंद वाटतो आहे. खूप छान. या दरम्यान आता आपण जेव्हा पुढचा प्रवास की आज आपण
बुवा किंवा हरिभक्त परायण म्हणून आपण जाणले जातात, सगळे ओळखतायत आपल्याला. त्यापूर्वी आपलं बालपण ते कुठं आणि कसं गेलं? मी मूळ कोकणातलाच आहे. कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण शहरात माझा जन्म झाला. माझं पूर्ण बालपण चिपळूणमध्येच गेलं. 12वीपर्यंत मी चिपळूणमध्ये होतो आणि नंतर BA करण्यासाठी संस्कृत विषय मला घ्यायचा होता. तर त्यासाठी मग मी पुण्याला अध्ययनासाठी गेलो. तिथे फर्ग्युसन कॉलेजला माझं संस्कृतमध्ये BA झालं. पुणे विद्यापीठामध्ये MA संस्कृत विषय घेऊन वेदांत स्पेशल घेऊन केलं आणि असा थोडा प्रवास झाला. मग या दरम्यान म्हणजे तुम्हाला जे अध्यात्माकडे आपण किंवा अध्यात्म आहे आपल्यात याची जाणीव ही कधी झाली? नाही, असा मी फार काही आध्यात्मिक आहे किंवा फार काही जाणीव झाली असं मी मानत नाही. पण जे काही थोडंफार अनुभवता आलं की आमच्या म्हणजे संत आहेत, सद्गुरू आहेत, कुलस्वामी आहे, या सगळ्यांच्या कृपेने हे कुठेतरी आयुष्यात उतरलं. माझ्या आईबाबांचे किंवा आजी आजोबांचेही ते संस्कार आहेत. त्यांनी जे काही रुजवलं ते आज निरूपणाच्या माध्यमातून, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून मला समाजासमोर मांडण्याची संधी मिळते. म्हणजे या सगळ्याकडे येण्याचं श्रेय कुठेतरी या सगळ्यांच्या संस्काराला आणि परमेश्वराच्या कृपेला आहे असं मला वाटतं. फार छान सांगितलं आपण की कुठेतरी ती रुजवण जी होते ती बीजांची आणि त्याला एक योग्य प्रवाह मिळाला आणि त्याला पुणं हे त्याला एक कारणीभूत ठरलं असं म्हणूया. की आता ह्या पुण्यात जेव्हा हा एक थोडासा प्रश्न आहे की जेव्हा कम्पॅरेटिव्हली शहरातून, छोट्या नगरातून जेव्हा माणसं थोड्या मोठ्या शहरात किंवा सिटीजमध्ये किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जातात त्यावेळी थोडीशी बावरल्यासारखी होतात मुलं. मग त्यावेळी आपल्याला असा काही अनुभव आला की आपण कुठेतरी थोडी ती व्यापकता, ती भव्यता, मग त्यात असं कधी जाणवलं का? हा प्रश्न आता आपण ओघाने याच्यात विचारतोय कारण त्यात तो एक मार्गदर्शक संदेश ठरू शकेल. हो, नाही, अगदी माझीही पहिल्यांदा स्थिती तीच झाली होती जेव्हा चिपळूणसारख्या अगदी छोट्या शहरातून पुण्यात आणि त्यातही फर्ग्युसन कॉलेजसारख्या अगदी मातब्बर समजल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये जेव्हा प्रवेश मिळाला तेव्हा मीही बऱ्यापैकी भांबावून गेलो होतो. काय करावं, कसं, मुलं कशी असतील, काय असे प्रश्न पडायचे. त्यात मी आनंदाश्रम म्हणून एक उत्तम संस्था आप्पा बळवंत चौकात आहे, तिथे वसतिगृह चालवलं जातं, तिथे राहायला होतो. त्यामुळे वसतिगृहातलं एक विद्यार्थी जीवन हा एक वेगळा पदर असतो. तर असा सगळा अनुभव तिथे घेत असताना पहिल्यांदा खूप दडपण आलं होतं की कसं होईल. म्हणजे माझ्या काही मित्रांचे म्हणजे अगदी शालेय स्तरावरचे वर्गमित्र माझे खूप जवळचे, त्यांचे अनुभव बघता त्यांचं काही वेळेला मग ट्रॅक चुकला म्हणा किंवा काही नको त्या प्रसंगात ते गुंतले म्हणा. तर हे सगळं पाहताना कुठेतरी घरच्यांनी बाहेर पडताना असं सांगितलं होतं की आता घराबाहेर, आपल्या शहराबाहेर जेव्हा तू जातोयस ते आणि जिथे आम्ही कुठेही तुला ओरडायला, काही चुकलास तर त्याच्यापासून सोडवायला असे नसणार आहोत. आता याच्यापुढे जबाबदारी ही पूर्ण तुझी आहे. तर आपल्या घराण्याला, आपल्या शहराला कुठेही नावं ठेवली जाणार नाहीत. इकडनं येणारी पोरं, या घरची पोरं अशीच असतात असं कुठे बोललं जाणार नाही. याची खबरदारी तुला घ्यायची, याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. हे घरच्यांनी निक्षून सांगितलं होतं. अर्थात त्यांनी हेही सांगितलं की काही लागलं तरी आम्ही कायम आहोत, पण तिथे आता ह्या सगळ्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेऊन पुढे जायचं का काही नाही जमलं म्हणून परत बॅकफुटला यायचं, हा निर्णय तुझा आहे. त्यामुळे हा कुठेतरी मला टर्निंग पॉईंट वाटतो की वडिलांनी, आईनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा मनामध्ये ही खूणगाड बांधली गेली की आता आपल्याला परत पाठी यायचं नाही आहे. म्हणजे चिपळूणला परत येणं हे काही पाठी बॅकफुटला येणं आहे असं मी मुळीच म्हणत नाही. पण जेव्हा आपण एका मोठ्या शहरामध्ये, महानगरामध्ये जातोय आणि त्याच्याशी मिळतं जुळतं घेताना आपल्याला काय, कुठे तडजोड करायला लागणार आहे, कुठे नमतं घ्यायला लागणार आहे, यापेक्षा आपल्याला बरंच काही नवं शिकता येणार आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी
आत्तापर्यंत ज्या वळणाने आपण करत होतो, ज्या एका धाटणीच्या आपण करत होतो, त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी वेगळ्या पद्धतीचं करायला मिळणार आहे. हा चॅलेंज मला तिथे घ्यावासा वाटला, तो जवळचा वाटला. त्यामुळे मग गोष्टी सोप्या होत गेल्या. पुन्हा त्याचंही श्रेय म्हणजे परमेश्वराची कृपा. माझे तिथे मिळालेले मित्र असतील, हॉस्टेलमधले अनेक मित्र किंवा कॉलेजमधली सगळी मित्रमंडळी आहेत, माझ्या गुरु आहेत. म्हणजे दमा मिराजदारांची भावजय आदरणीय डॉक्टर मंगला मिराजदार यांच्यामुळे मला फर्ग्युसनमध्ये प्रवेश मिळाला. तर असे अनेक गुरुजन आहेत. डॉक्टर कांचन मांडे आहेत. अशा सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनामुळे आत्तापर्यंत हा प्रवास सुखकर झाला असं मी मानतो. फार छान. म्हणजे साधारण हा प्रवास कधीपासून सुरू झाला कॉलेजचा आपला, म्हणजे ते साल काय होतं? 2005 साली मी पुण्याला गेलो. 2005पर्यंत 2005 मार्चमध्ये 12वी फेब्रुवारी मार्चची 12वीची परीक्षा झाली, उत्तीर्ण झालो आणि जूनमध्ये 2005 साली पुण्यामध्ये प्रवेश झाला. आता आपण निरूपणाकडे, म्हणजे जो तुमचा आता मालवणमध्ये श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात जो संध्याकाळी 4 वाजल्यापासूनचा एक भक्ती उत्सव, भक्ती मेळा, भक्तीची बाग फुललेली असते आणि ती श्रवण भक्तीची बाग. मग आपण कुणाचं पहिलं श्रवण केलं असा कार्यक्रम कुठला? म्हणजे आपण गावाच्या बाहेर म्हणूया, म्हणजे लहानपणी चिपळुणात होत असतील भरपूर, पण एक अगदी असा बाबा मी श्रवणाला जातो आहे अशा ह्याने पुण्यात म्हणा किंवा आणखीन कुठे असा कोणाचा कार्यक्रम होता? जसं आपण म्हणालात तसं चिपळुणामध्ये अनेक वेळा उत्तमोत्तम कीर्तनकार येऊन गेलेले आहेत. आजही तिथे कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे आमच्या घराच्या जवळच अगदी लक्ष्मीनारायण देवस्थान आहे. तिथे रामनवमीचे, कृष्णजन्माचे असे उत्सव होतात. मग व्याख्यानमाला असतात. नामवंत अगदी निनादजी बेडेकर किंवा अशी ख्यातनाम मंडळी, बाबासाहेब पुरंदरे येऊन गेलेले आहेत. अशी सगळी मंडळी तिथे आलेली होती. त्यांना ऐकण्याचं भाग्य मला मिळालं. आफळे बुवा असतील, अपामार्जने बुवा असतील किंवा म्हणजे राष्ट्रीय धाटणीचे, किंवा गजानन बुवा राईलकर, ताराबाई देशपांडे, अशी सगळी मंडळी ऐकायला चिपळुणात मिळाली. आणि पुण्यात गेल्यावर म्हणजे अगदी स्काय इज लिमिट, स्काय इज युअर्स असं सगळं वातावरण होतं. आनंदाश्रमामध्ये जिथे मी राहत होतो तिथेही अनेक उत्सव होत होते. दासनवमीचा उत्सव आहे. तर तिथेही सगळे हे कीर्तनकार, चिपळुणात कसं एक अंतर होतं, एक कुठेतरी तफावत होती, आपण इकडचे ते तिकडचे, पण तिथे गेल्यावर अगदी त्यांच्यातला होऊन ते सगळं ऐकण्याची, श्रवणाची संधी मिळाली. नारद मंदिरामध्ये 365 दिवस कीर्तनं असतात. तर तिथे जाण्याची, तिथे शिकण्याची, तिथे ऐकण्याची संधी मिळाली. आणि त्याशिवाय म्हणजे आता कॉलेजमध्येही नामवंत लेखक किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी यायची, त्यांची व्याख्यानं असायची, यूथ फेस्टिवल्स असायची. त्यातून हे सगळं भाग्य मला मिळालं. फार छान. आता जेव्हा डिजिटली थोडासा एक, कारण आपण जेव्हा या क्षेत्रात आलात तेव्हाही काही डिजिटली काही सुरू झालेलं नव्हतं फारसं. साधारण 2014-15 नंतर जास्ती आपण सुरू झालं. मग त्यावेळी डिजिटल क्षेत्र याकडे तुम्ही कसं, आज 2026ला पाहणं वेगळं आणि त्यावेळी सुरुवात जेव्हा झाली की बाबा हे असं आहे, कारण पारंपरिक पद्धतीने आलेलो लोक येत आहेत, थेट होत आहे, भले आपण बोललो नाही, ओळखी नाही झाले तरी जे काही आहेत ते आपले आदानप्रदान थेट होते. डिजिटली आदानप्रदान समजत नाही आहे. कमेंटच्या पण पलीकडे जे काही असेल, समजा एखाद्याला काही जण भाष्य करू शकत नसतील, मग त्यावेळी हा प्लॅटफॉर्म कसा वाटला? खरं सांगायचं तर साधारण 2019 पासून, 18-19 पासून ह्या सगळ्याला हळूहळू सुरुवात झाली. म्हणजे मी पुण्यामध्ये एक संस्था आहे वैदिक संशोधन मंडळ म्हणून, तिथे असिस्टंट डायरेक्टर म्हणून कार्यरत होतो. आणि त्यावेळी अनेक वेळा वर्ग, काही व्याख्यानं ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावं या दृष्टीने आयोजित केली गेली. आणि या सगळ्याचा पुढचा टप्पा म्हणजे कोरोना काळ. त्या काळामध्ये अक्षरशः सगळेच घरी बंदिस्त झाल्यासारखे झाले होते. मग अशा लोकांसाठी आपल्याला काय करता येईल म्हणून वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील, अनेक संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. मग त्यांनी एक मिनिमम सेटअप तुम्हाला घरी उपलब्ध करून जर काही दिलं तर काही करता येईल का, असे आम्ही प्रयत्न त्यावेळी
2021 या कालावधीमध्ये केले आणि तिथून खरं तर हा जो सगळा मीडिया आहे ह्याचं एक्सपोजर तिथून वाढलं असं मला वाटतं. त्याच्याकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा 3 गोष्टी मला नमूद कराव्याशा वाटतात. एक सगळ्यात महत्त्वाची की याच्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त काळासाठी तुम्ही पोचू शकता. म्हणजे स्थल आणि काल ह्या ज्या मर्यादा असतात त्या डिजिटल मीडियामुळे या नाहीशा झाल्या आहेत. म्हणजे इथे कोकणात बसलेल्या व्यक्तीला आज साता समुद्रापलीकडे त्याच वेळी लाईव्ह स्वरूपामध्ये ऐकता येत आहे किंवा जे बोललं गेलं व्यक्त झालो ते रेकॉर्ड होतं आहे कुठेतरी. आणि त्यामुळे आज आत्ता ज्यांना शक्य नाही आहे त्यांना नंतर ते ऐकण्याची पुनःप्रत्यय घेण्याची संधी मिळत असते. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये कुठेतरी श्रोतृवर्गाची कसोटी लागते वक्त्यापेक्षा. वक्त्याची तर कसोटी आहेच, कारण जेव्हा प्रत्यक्ष श्रोतासमोर नाही आहे म्हणजे तुम्ही अक्षरशः एखाद्या ब्लँक भिंतीकडे किंवा कॅमेऱ्याकडे बघत बघत बोलता आहात तेव्हा समोरच्याकडून जो एक काही इनपुट म्हणू शकतो आपण, डोळ्यातून कळतंय, हावभावावरून की पोचतंय की नाही, ही एक पावती तुम्हाला सतत मिळत असते जी आवश्यक असते वक्त्याला. ती या मीडियामुळे कुठेतरी नाहीशी झाली, पण ती एक कसोटी ठरली. म्हणजे अशा पार्श्वभूमीवर देखील तुम्ही तितक्याच सक्षमपणे ते मांडू शकता का, ही कसोटी वक्त्याची होती. पण तितकीच ती श्रोत्यांची, की घरातली आजूबाजूची व्यवधानं असताना सगळा माझा फोकस त्या स्क्रीनवर जो बाबा बाई बोलतायत त्यांच्याकडे कसा राहील. आम्हाला विषयामधले अधिक अभिरुची उत्पन्न झाली पाहिजे, ओढ लागली पाहिजे किंवा अजून कळलं अधिकाधिक ज्ञान झालं पाहिजे. या ओढीतून बाकीच्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून जसं त्या अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसं श्रोत्यांनाही याच्यामधून एक ट्रेनिंग मिळतं. म्हणजे जे आयडियली ऐकतात त्यांच्यासाठी तरी आहे. म्हणजे ह्या सगळ्या व्यवधानांवर मात करून माझं लक्ष तो काय सांगतोय वक्ता ह्याच्याकडे राहिलं पाहिजे, मला विषयातलं ते घेता आलं पाहिजे. आणि तिसरी यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आधुनिक आत्ता समाज कात टाकतोय, सतत काही ना काहीतरी स्थित्यंतरं येत राहत आहे. तर ते जे कोपअप करून घेणं आहे, मिळतं जुळतं, म्हणजे नुसती ॲडजस्टमेंट म्हणून नव्हे तर ते आत्मसात करून घेणं, या मीडियामुळे या गोष्टी हळूहळू सुकर होत चालल्या आहेत. म्हणजे ती जी आत्मसात करण्यामध्ये अडचण होती, दरी होती, ती कुठेतरी या सोशल मीडियाच्या, म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपणच काही बडबडलोय आणि त्याचा व्हिडिओ जेव्हा आपण पाहतोय, आपलंच आपण ऐकतोय, तेव्हा आपल्याच काही गोष्टी लक्षात येतात की अरे ह्याचं आज औचित्य आहे, हे बोललं गेलं पाहिजे आणि हे काही नाही बोललं तरी चालेल, हा विषय अधिक खुलवायला हवाय किंवा ह्याचा विस्तार नाही केला तरी चालेल. हे आपल्याला आकलन करण्याची संधी या माध्यमातून मिळते. अनेक कमेंट्स येतात, रिमार्क्स येतात. हे पाहिल्यावर मग आता आपली इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल ह्यात, हेही म्हणजे यातून वक्त्यालाही शिकण्यासारखं बरंच आहे. पण याबरोबरीने काही निगेटिव्ह पॉईंट्सही आहेत. म्हणजे जेव्हा ही सकारात्मक बाजू आपण पाहतोय तशी नकारात्मक बाजू यातली काय आहे की बरेच वेळा वक्त्यांच्या बाबतीत असं दुर्दैवी मला वाटतं की त्यांच्या बोलण्यातले काही ठराविक संदर्भ काढले जातात काही विशेष हेतूने आणि मग त्याचा प्रचार केला जातो की बघा काहीतरी त्यातनं चुकीचा मेसेज दिला जातो. जेव्हा आपण अशा क्लिप्स पाहतोय, जेव्हा असे काही बाईट्स किंवा असं छोटं रीलच्या रूपात काही पाहतोय, तेव्हा आपण कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, कोणतंही त्याला जज करण्यापूर्वी व्यक्तीला किंवा विषयाला, ते पूर्ण जे काही त्याचं वक्तव्य आहे, पूर्ण भाषण काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय, विषय काय, तो कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते बोलतोय, हे सगळं ऐकलं पाहिजे. आज त्याची कुठेतरी कमतरता मला जाणवते. म्हणजे ते फक्त तेवढं घेतलं जातं, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह, की ते रील घेतलं की अरे वा आमच्याकडे बघा सगळं होतं, हे त्या रीलवरून अभ्यास न करता लोक बोलायला लागले. आमची समृद्ध संस्कृती, आमचा वारसा, हे एका रीलवरून नाही ठरवायचं, ते अभ्यास करून निश्चित बोलतायत. मग त्यांनी काय वाचलंय हे आपण वाचावं आणि मग आपण ठरवावं
ते म्हणतायत म्हणून असं करू नये. म्हणजे जसं पुलं म्हणाले म्हणून हसा, असं चालत नाही. तसं या अभ्यासाच्या बाबतीत आपल्याला कुठेतरी हे तारतम्य ठेवलं पाहिजे. आणि हीच गोष्ट नकारात्मक गोष्टींची, की लगेच मग त्या व्यक्तीला वाईट ठरवणं, तो विषयच कसा फालतू आहे, हे काय बोलायचा विषय आहे का, असं कोणत्याही टोकाच्या भूमिका घेऊ नयेत असं मला वाटतं. जे आज रील किंवा या छोट्या छोट्या अशा व्हिडिओजमुळे, ऑडिओजमुळेही समाजामध्ये ह्या गोष्टी डोकं वर काढत आहेत. फार छान संदेश आपण दिलात. कारण आताताईपणा किंवा जो थोडासा न ऐकता उतावीळपणाने कदाचित त्या व्यक्तीला समजून न घेता, त्या तत्वाला, ती संस्था असेल एखादी, तर त्यांचे विचार जर पूर्ण उद्देश, त्यांची माहिती न घेता त्याच्यावर पटकन रिॲक्ट होण्याची आपल्याला सवय लागली आहे की अरे हे असं आहे. तर ती कुठेतरी त्याबाबतीत आपण अत्यंत उत्तमपणे त्याच्यावर प्रकाश टाकतात. कारण मुलाखती दरम्यान अशी समीक्षा करू नये, पण मी तो इतकं छान वाटलं ऐकताना. कारण याच दरम्यान जेव्हा आपण आता सांगितलं की आपण आपल्या संस्कृतीने आपणही भारावून जातो. म्हणजे आपण अरे हे म्हणजे आपल्या निरूपणादरम्यानचा आलेला हा स्वयं अनुभव आहे थोडासा, की ती पद्धती असेल किंवा काय, पण त्याच्यानंतर पुढचा जो तुम्ही दिलेला टास्कच म्हणेन मी त्याला, एक टास्क दिला आहे की त्याचा स्वतः अभ्यास करायचा आणि मग त्यातून व्यक्त व्हायचं. हा प्रत्येकाचा कालावधी कदाचित कमी जास्ती असू शकतो. कोणाला लगेच संपतं, कोणाचं म्हणजे कसं पाझरतं. मग थोडंसं जे थोडं उशिरा कळतं किंवा उशिरा आकलन ज्या गोष्टी होतात, अशा माणूस तत्वांना आपण काय सांगाल? म्हणजे मला थोडा प्रश्न, म्हणजे थोडं काय होतं की लेट करंट म्हणतात काही जण, त्याच्या की अरे तुला हे म्हणजे नाही समजत, काही डिस्लेक्सिक म्हणूया किंवा काय म्हणून थोडं उशिरा समजतं, त्यांना आपण काय म्हणते हे त्याचा रवंथ कसा करावा आणि मग ते कसं बाबा आठवावं किंवा नंतर त्याचं काय करावं? खरं सांगू का, काहींचा निसर्गतः जर असा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे आकलनामध्ये मला निसर्गतः थोडी गती कमी आहे, तर त्याने वारंवार ऐकत राहावं, पुन्हा पुन्हा त्याचं पुनरावृत्ती, आवर्तन केल्यावर अभ्यास, ते कळायला लागेल. म्हणजे तिथपर्यंत कुठल्याही निष्कर्षाप्रत न पोहोचणं हे एक आवश्यक आहे. पण आता काही लोकांना ते पटकन गळी उतरत नाही, आकलनात उतरत नाही. मग त्यांच्यासाठी काय? तर त्यांच्यासाठीही 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, की जेव्हा एखादा विषय आपल्याला आत्मसात करायचा आहे, अधिक त्याच्यात खोलात शिरायचं आहे, त्यावेळी आपली परिभाषा पक्की पाहिजे. म्हणजे मला त्या विषयामध्ये जे शब्द, परवलीचे शब्द आहेत, वापरले जातात, आपण असेच कॅज्युअली वापरून टाकतो, तर ती भाषा मला आधी आत्मसात झाली पाहिजे. भाषा कळल्याशिवाय, त्या विषयाची एक भाषा आहे, प्रत्येक विषय त्या भाषेमध्ये जन्माला आलेला असतो. काही विषय इंग्लिशमध्ये खूप चांगले प्रभावी जाऊ शकतात, तर काही विषय संस्कृतमध्ये, काही विषय अगदी मराठीमध्ये. रामचरित मानस जर समजून घ्यायचं असेल तर मला ती अवधी, व्रज, हिंदी भाषेची जी मूळ प्राचीन रूपं आहेत ती समजून घ्यावी लागतील. ती समजल्यावर मला नेमकं गोस्वामीजींना काय म्हणायचं आहे त्याचं आकलन पक्क होऊ शकतं. म्हणजे आधी भाषा पक्की पाहिजे. म्हणजे अडचण कुठे येते, भाषाच, तो काय शब्द कोणत्या संदर्भात वापरतोय बघ, हेच न कळल्यामुळे गल्लत होऊ शकते. तर ती भाषा आणि परिभाषा याच्यावर काम करायला हवं. दुसरी गोष्ट, अधिकाधिक त्या विषयाचे ग्रंथ आपण जमवले पाहिजे. म्हणजे या बाबतीत पुस्तक वेडं झालं पाहिजे असं मी म्हणेन, की दिसलं पुस्तक त्या विषयाचं की जाऊन बघावं, कामाचं आहे का उचलून घरी विकत आणावं. अशी पुस्तकं जर आपण जमवत गेलो, पुस्तकांमुळेही तो एक ॲम्बियन्स तयार होतो तुमच्या घरामध्ये, तुमच्या जे काही कार्यस्थान असेल तुमचं तिथे. त्यामुळेही एक तो वातावरण निर्मिती झाल्यामुळे आतून वेग तयार होतो की अधिक त्या याच्यामध्ये जावं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, की कोणीतरी आपल्यापेक्षा अधिक जाणकार आहे याच्यावर श्रद्धा ठेवावी. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा व्यक्ती समोरच्याला ऐकते तेव्हा मनामध्ये श्रद्धा जर कुठेतरी उणी असेल, हा कोण मला सांगणार आहे, ह्याला काय येतं आहे, हा असाच आहे, ज्याच्याकडून श्रवण करतोय म्हणजे शिकण्यासाठी, नवीन समजून घेण्यासाठी श्रवण करतोय, तेव्हा
समोरच्याविषयी तितकी श्रद्धा नसेल तर आकलनामध्ये अंतर पडतं. का तर तो सांगणारा मला कोण लागून गेला. तर तिथे श्रद्धा ठेवायला शिकावं. म्हणजे संस्कृतमध्ये एक वाक्य आहे उपनिषदातलं, श्रद्धत्स्व सौम्य. बाळा श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. म्हणजे तो जे सांगतोय ते माझ्या भल्याचंच आहे, ते बरोबरच आहे अशी श्रद्धा ठेवावी. अर्थात ती ठेवण्याआधी त्याची चांगली कसोटी लावून घ्यावी. जसं विवेकानंद म्हणायचे की रामकृष्णांनीच त्यांना सांगितलं की गुरु केल्यावर चिकित्सा करू नये, पण गुरु करण्यापूर्वी त्याला झोपलेला पाहावा, जागेपणी पाहावा, खेळताना पाहावं, बोलताना पाहावं, जेवताना पाहावं, अगदी विकारग्रस्त असतानाही पाहावं. म्हणजे काय, श्रद्धा ठेवण्यापूर्वी त्याची पूर्ण सर्व बाजूनी कसोटी करून एकदा तो त्या कसोटीला उतरला की त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवली की ते जे अंतर पडतं की नाही बाबा आत्ता मला कळत नाही आहे, पण तो सांगतोय ते बरोबर आहे, तो सांगतोय ते भल्याचं आहे, हे आपण आत खूणगाठ बांधली की आपसूक कधी ना कधी ते प्रत्ययाला आल्याशिवाय राहत नाही. वा. या दरम्यान आपल्या निरूपणातनं आपण 11वं इंद्रिय समजावलेलं की ते जे त्याचा हे पसाराही मोठा असतो दिसत नसलं तरी. मग त्या 11वं इंद्रिय जे मन, मी आजचं सामाजिक मन, मग प्रत्येकाने ते काय डेव्हलप केलेलं असेल, झालेलं असेल, त्याविषयी आपल्याला काय वाटतं की आजचं आपण 2020 नंतरचं म्हणूया हवं तर. म्हणजे हा त्यातला भाग अर्धा आपण घेतला आहे आत्ता, पण थोडासा आता भविष्याकडे जाताना, नजीकच्या भविष्याकडे एक 10 वर्षाच्या जाताना आपल्याला काय वाटतं, या सामाजिक मनाला काय संदेश द्यावा? ज्याला आपण मॉब सायकॉलॉजी म्हणतो, समाजाची मानसिकता, त्याच्यावर आज बहुतांश परिणाम सोशल मीडियाचा पडला आहे. मग अशी जे काही नकारात्मक मी मुद्दे सांगत होतो त्यातला हाही आहे की पटकन समाज त्याच्यामुळे आज प्रभावित होतो आहे. त्याचं कारण काय, आम्ही आमची मूल्यव्यवस्था आणि प्रमाण व्यवस्था सोशल मीडियाकडे सुपूर्द केली. सोशल मीडियावरून ज्याचा प्रचार प्रसार होतो आहे ते उत्तम आहे, ते चांगलं आहे किंवा ते ऑथेंटिक आहे, हे थोडक्यात त्या मीडियाला सर्टिफाय करून टाकल्यासारखं केलेलं आहे. तर या सगळ्यामध्ये समाजाला मी एवढा मोठा कोणीही नाही हे सांगण्या इतका मी माझ्यापुरतं विधान करतो. मी माझ्या चष्म्यातून काय पाहतोय, काय वाटतं तेवढं फक्त मांडतोय की जेव्हा कुठल्याही व्यापक स्तरावरचा निर्णय घेतला जातो, कुठलीही एक ॲक्टिव्हिटी सुरू केली जाते, ती केवळ मीडिया मधून काहीतरी लाट आली आणि त्याला अनुसरून आम्ही करत गेलो असं होऊ नये. आज समाजातलं एकही क्षेत्र या लाटातून वाचलेलं नाही. आध्यात्मिकता, धार्मिकता याचं तर इतकं उच्छृंखल प्रदर्शन सुरू आहे. मुळात ह्या दोन्ही गोष्टी प्रदर्शनाच्या नाही आहेत, त्या दर्शनाच्या आहेत. वा. त्यामुळे त्याच्या मागे न जाता जे आपल्या विवेकाला पटेल, आपण थोडा विचार करावा, अभ्यास करावा आणि आपल्या अभ्यासातून, आपल्या विवेकातून जे ग्राह्य वाटेल ते घ्यावं. म्हणजे ज्या बहुतांश आत्ता अडचणी किंवा आव्हानं आपल्याला वाटत आहेत ती कुठेतरी क्लिअर व्हायला, ती आव्हानं सोपी व्हायला मदत होऊ शकेल. आत्ता होतं काय की कोणीतरी एक सांगून जातं, कोणीतरी एक काहीतरी बरळून जातं आणि त्याचा इतका पटकन प्रचार होतो, सगळ्यांकडे तीच रील्स आणि त्या स्लाईड्स फिरायला लागतात. त्यामुळे वारंवार त्याचं हॅमरिंग झाल्यामुळे आपसूक एक वातावरण निर्मिती होते आणि त्या वातावरणाचा प्रभाव असा होतो की ज्याच्या मनात नाही आहे तो पण त्या झुंडीचा, समूहाचा भाग होऊन जातो. त्याला स्वतःचं काही म्हणणं राहत नाही, कारण तो भीतो की समाज मला स्वीकारेल का, समाजात माझं स्थान अबाधित राहील का, असं म्हणून तो काय करतो की नाही 10 लोक म्हणतायत मग मी पण म्हणतो, जाऊ दे ना, कोणी पाहिलंय, ती क्लिप तर मी बघितली. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या कोणत्याही निर्णायक स्तरावर पोहोचताना या सोशल मीडियाचा तर त्याच्यात परिणाम नाही ना, याची छाननी, याची शहनिशा केली गेली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यामध्ये आपले आदर्श काय आहेत. समाज मनामध्ये कुठेतरी एक आयडॉल आणि आयडियल ह्या दोन्हींचं एक संघर्ष सुरू आहे.
म्हणजे आम्ही आत्ता जे आदर्श डोळ्यासमोर ठेवतोय ते खरंच आदर्श होण्या इतके मोठे आहेत का? एक कुठलं तरी स्पर्धा असते टी व्हीवरची आणि त्या स्पर्धेमध्ये काहीतरी उत्तम दर्शन केलं जातं. मग ते झाल्यावर एकदम हाईक येते की ती व्यक्ती म्हणजे वास फायनल. पण ती व्यक्ती अजून शिकणार आहे, अजून हे पहिला टप्पा आहे. एखादी स्पर्धा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलेलं नाही, हा एक टप्पा फक्त पार केलेला आहे. तर अजून बरंच काही आपल्याला शिकायचं आहे. हे त्या लाटेमध्ये लोक विसरायला लागलेत. आता मी सगळं झालं, इतके लोक माझे फॉलोअर्स आहेत, इथे आता मला काही वेगळं करायची गरज नाही, आता मी म्हणेन ते ब्रह्मवाक्य, हा गंड तयार व्हायला लागला आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्याला याही बाबतीत सजग डोळस होण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की समाज मन हे जेवढं धर्माधिष्ठित असेल, आता धर्म या शब्दाचेच अर्थ फार विपरीत पद्धतीने लावले गेलेत, पण जिथपर्यंत तो शाश्वत मानवता धर्म आहे, त्या मानवता धर्माला समाज फॉलो करत नाही. तिथपर्यंत जे अनुषंगिक आहे, जे असं प्रासंगिक इकडनं तिकडनं आलेलं आहे, त्याच्यामुळे मेंढरांच्या कळपासारखी स्थिती होत असते, ती टाळली जाईल. धर्मम एव शरणं. आता पुरुषोत्तम मास आहे, मग त्या अधिक मासानिमित्त म्हणजे आपण सांगितलं की मेंढरांच्या कळपांची ज्यावेळी पुरुषोत्तमाला शोधण्यासाठी किंवा जाणण्यासाठी, त्याची जाणीव घेण्यासाठी, ओळख घेण्यासाठी एक साधारण जे 5वी ते 10वी हे जे वय आहे, म्हणजे आता त्याला आणखीन आता बालकाला किंवा शिशूला किंवा उत्साही माणसांना आता वय राहिलेलं नाही. ते 60व्या वर्षी पण कोणी पटकन काहीतरी ऊर्जा मिळते. पण एक शालेय जर आपण विचार केला तर एक 5वी ते 10वी या दरम्यान काय व्हावं, म्हणजे असं काय म्हणजे शालेय स्तरावर शैक्षणिक याच्यामध्ये, मग ते समजा शाळेत शक्य नसेल तर ते घरात काय शक्य होईल असं आपल्याला वाटतं की हे ज्या पुढे ही आव्हानं आहेत ती पेलण्यासाठी कारण आजपासून जी आमची पिढी आहे त्यांना हा प्रकारच माहिती नव्हता की अशा प्रकारे ट्रोलिंग म्हणा किंवा काहीतरी मग मॉब लिंचिंग म्हणा, मग ते चांगल्या वाईट गोष्टी कुठल्याही असेल, कौतुक पण कसं हाताळायचं पचवायचं, मग याला काय करता येईल असं आपल्याला म्हणजे तुमच्या दृष्टीने काय वाटतं? खरं सांगू का, म्हणजे हे सगळे खूप मोठे विषय आहेत आणि त्याच्यावर मत व्यक्त करण्यापुरतं किंवा त्याच्यावर मार्गदर्शन करावं इतका अधिकार खरंच माझा नाही. मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगू, स्पष्ट करू इच्छितो की माझ्या चष्म्यातून पाहताना मला काय वाटतंय एवढ्यापुरतं मी बोलतोय. तर शालेय पातळीवर जेव्हा असं एक्सपोजर मुलांना मिळतंय तेव्हा आईबाबांनी त्यांचे कान कायम वेळोवेळी उपटले पाहिजे. का तर पटकन वासराच्या कानात हवा शिरून उधळण्याची शक्यता असते. त्या मुलाला माहितीच नाही आज जग म्हणजे काय आहे, ह्या सगळ्याचे परिणाम, दुष्परिणाम, चांगले परिणाम काय काय होऊ शकतात हे त्याला माहीत नाही. त्यामुळे सगळ्यात आयडियल केस हीच आहे की जेवढं शक्य होईल तेवढं या एक्सपोजरपासून या मुलांना टाळावं. आज दुर्दैव हे आहे की ज्या त्या आईबाबांना असं वाटतंय की आपलं पोर तिथे आत्ताच झळकावं. म्हणजे थोडक्यात आमच्या घरचा हिरा पैलू पाडण्याआधीच बाजारात खपावा. अजून त्याला पैलू पाडणं बाकी आहे, त्याला चांगलं सर्वार्थाने सर्व बाजूंनी परिपूर्ण होऊ द्या. अर्थात परिपूर्ण केव्हा होईल ही प्रत्येकाची वेळ ठरलेली असली तरी जिथपर्यंत समाज व्यवस्थेने ज्याला एक पूर्णत्व म्हटलेलं आहे की बाबा शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, एक ठराविक वय गाठलं गेलं पाहिजे, ती परिपक्वता त्याच्या स्वभावात आली पाहिजे. काही वेळेला वयाच्या पूर्वी ती परिपक्वता येऊ शकते, तर ती आल्यावर मगच या मार्गी जावं. आज आई वडील करतात काय की आमचा मुलगा छान गातो की केली क्लिप टाकली मीडियावर, मग लाईक्स येतात, मग त्याला असं वाटायला लागतं की अरे छान जमतंय की, मग तो अजून रील करायला लागतो आणि मग मूळ त्या गायनाचा अभ्यास रियाज हा बाजूला पडत जातो आणि रील करण्यातच त्याचं सगळं कौशल्य पणाला लागतं. हीच गोष्ट आई वडिलांच्या बाबतीत एकूण आपल्या आयुष्यामध्ये शिकण्याला स्वतःच्या जे काही पैलू पाडून घेणं आहे स्वतः त्याला, म्हणजे स्वतःच्या वेगवेगळ्या
परीक्षा देत कसोट्या लावून स्वतःला अधिकाधिक सिद्ध करणं, याला महत्त्व देण्याऐवजी व्हिडिओ टाकून, म्हणजे पुन्हा तो मीडिया हाच विषय आला, त्याच्यावर मला सवंग पब्लिसिटी जर हवी असेल तर आपण त्याचं हित करणार नाही आहोत. त्याला प्रसिद्ध करू, पण प्रसिद्धीच्या मागोमाग जे काही शुक्लकाष्ठ त्याच्या मागे लागणार आहे त्याचंही कुठेतरी जबाबदार आपणच असू, हे आईवडिलांनी लक्षात ठेवावं. फार छान आत्ताच्या ह्याच्यात संदेश होता तो वेगळा आणि अत्यंत हा प्रभावी आपला जो हे आहे तो इथे प्रभावी आहे आत्ता. आणि आता आपण जेव्हा समारोपाकडे येतोय तेव्हा थोडासा आपण त्यातून पुन्हा बाहेर येऊया निरूपणातून. तेव्हा नुसते प्रणव गोखले, बुवा प्रणव गोखले नाही, नुसते प्रणव गोखले असतात. ते कसे असतात, म्हणजे जुने मित्र वगैरे असं कधी होतं, अरे तुरेवर येणारी माणसं जी आहेत, मग हे सगळं कसं हँडल करता तुम्ही? दौरे असतील, तुमची कामं असतील, स्वतःसाठी देणारा वेळ, म्हणजे आता तुम्ही स्वतःसाठी देताय असं म्हणताय, म्हणजे तो तेही आहे. मग ते थोडेसे आम्हाला, म्हणजे पूर्ण नको पण आम्हाला थोडेसे कळावेत की तो प्रणव कसा आहे. नाही, माझे मित्रमंडळीही आहेत. अर्थात काय आहे, आता जो तो आपापल्या व्यापामध्ये गुंतलेला आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत, पण महिन्यातनं एकदा का होईना फोन असतात, ती देवाणघेवाण होते. आणि बरेच वेळा असंही जाणवतं की ते मित्र तर निश्चितच आहेत, पण आपण आपल्या घरच्यांनाही मित्र करणं आवश्यक आहे. जे मी कुठेतरी केलंय असं मी म्हणायला धजावतो की ते मित्र आहेतच, पण त्या मित्रांशी जोडलं जाता जाता आपण घरच्यांपासून दूर जात नाही ना, आपल्या नातेवाईकांपासून. म्हणजे आज परमेश्वराची ही कृपा आहे की जेवढे जिवलग मित्र मिळाले तेवढेच जिवलग आप्तस्वकीय नातेवाईकही मिळाले, तेवढेच वेलविशर मिळाले. म्हणजे आज जे काही फार काही नाही मोठा झालेलो, पण जे काही आहे ते या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे, त्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालेलं आहे. तर सगळ्यांशी धरून राहावं, सगळ्यांचं म्हणजे असं काही नॉट नेसेसरी रोज फोन करा, काही करा, पण जेवढं तुम्ही त्या आपल्या परिवारामध्ये राहता, सगळ्यांना धरून राहता, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत राहतात, त्यांचं मदत तुम्हाला कधी होत राहते, तर ती कृतज्ञता सतत ठेवली पाहिजे. म्हणजे केवळ मित्र, केवळ परिवार नाही, या विश्वाविषयी ती कृतज्ञता ठेवली की परमेश्वर या सगळ्या रूपांमध्ये मला संपन्न करतोय, मला परिपूर्ण करतोय, हा भाव ठेवला की सोपं असतं. साहित्यिका वैशाली पंडितांची एक रचना आहे, माहिती डोळे उघडून जरा पहा तर किती क नाती होती. म्हणजे ती त्याची मला एक पटकन हे जाणीव की ते जसे जसे डोळे उघडत आहेत त्यानंतर जी येणारी आणि ती कृतज्ञता आहे, ती आपल्या प्रत्येक शब्दात त्या कृतज्ञतेचं एक मूल्य असं जाणवत होतं. जडत्व आपण म्हणूया, जडत्वापेक्षा ते जाणवत होतं. आणि आपण या दरम्यान आता जो मी आयटनरी आखणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा शारीरिक आपण काळजी कशी घेता? म्हणजे तो एक मोठा भाग होतो की सगळं जसं म्हणतात ते सोंग आणता येत नाही, मग त्या इच्छा खूप आहेत, कार्यक्रम खूप आहेत. तुम्हाला आता इथेच आता मालवणमध्ये तुम्हाला लक्षात येतं, म्हणजे आम्हाला पाहताना लक्षात येतं की किती जण उत्सुक आहेत. मग अशा वेळी शारीरिक स्वतःला तुम्ही तुमच्यातला माणूस कसा काही तंदुरुस्त ठेवता? खरं सांगू का, मी व्यायाम वगैरे काही करत नाही. म्हणजे हा चुकीचा संदेश जातोय हे मला माहिती आहे, पण माझी पत्नी सौराधिका, ती आणि माझी आई, या दोघी इतकी माझी काळजी घेतात की मला काळजी करायची वेळ येत नाही. पण एक की वेळच्या वेळी आहार, आणि त्या आहाराबरोबरीने मला हे प्रकर्षाने जाणवतं की जेव्हा तुम्ही उपासनेचा आश्रय करता, उपासना घेता, तेव्हा त्याच्यावर सोडून द्यावं. आपल्याला जेवढं जाणीवेच्या स्तरावर जेवढं टाळता येईल नको त्या गोष्टी, नको त्या सवयी, तेवढ्या टाळाव्यात. जेवढं नेमकं आहे, नियमबद्ध आहे, तेवढं जरूर आचरणात आणावं, पण त्या पलीकडे त्याच्यावर सोडून द्यावं. या नोटवर म्हणजे त्याच्यावर सोडून देऊया आपण. लेट गो, लेट गॉड, आणि प्रत्येक गोष्ट सोपी होईल. अत्यंत इझी डज इट, जो सोप्या पद्धतीने, आणि त्यावेळी करताना भाषा
मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती, म्हणजे संस्कृतच्या बाबतीतलं जे एक विशेषण असं एक म्हणलं जातं तिचं एक स्तुती गाताना, त्यावेळी प्रत्येक शब्द आपला असा जाणवला की प्रत्येक शब्दात एक वेगळी संस्कृती होती. आपण आपला वेळ दिलात. आत्ता सर्वात महत्त्वाची गोष्ट की मालवणच्या नारायण मंदिरातला हा जो श्रीमद भागवत सप्ताह सोहळा आहे, अधिक मासात आलेला आहे, पुरुषोत्तम मासात, ह्याच्यात आपली असलेली जी योगदान आहे किंवा जे सगळं सुरू आहे ते फार व्यग्रतेचं आहे. अशामधून आपण काही वेळ दिलात आमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी, आमच्या सर्व टीमच्या वतीने सुद्धा आणि सर्व पाहणाऱ्यांच्या वतीने सुद्धा आपले अगदी मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नमो नमः. हे होते निरूपणकार प्रणव गोखले यांनी आपल्याला आत्ता सर्वांगीण पद्धतीने त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या चष्म्यातून काय काय वाटतं ते सांगितलं. आपण निरूपणकार प्रणव गोखले यांच्या विविध प्रकल्पांबाबत किंवा त्यांच्या पुढच्या कुठल्याही ज्या काही गोष्टी आहेत त्याबाबतीत आपण त्या कशा आपल्याला टिपता येतील क्षीर पद्धतीने आणि आपणासमोर आणता येतील हा आपण जरूर प्रयत्न करू. आपण ही मुलाखत पाहिलीत म्हणून सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. श्री कृष्ण विष्णू मधुकैट भारे भक्तानुकंपिं भगवन् मुरारे त्रायस्व मां केशव लोकनाथ गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. चालतं